लाल भोपळा म्हणलं ना, आमच्या कोल्हापूरला ना फक्त घाऱ्याच बनवतात. इकडे आल्यानंतर मला समजले की लाल भोपळ्याच्या कधीतरी भाजी पण बनवतात. आता म्हणलं मस्त आपण संक्रांत पण आल्या, भोपळ्याचे घारे पण बनवूया. मी काय केलं, भोपळा छान किसून घेतला, कढईमध्ये 1 चमचा तूप टाकलं, खाली लागू नये म्हणून 1 चमचा तूप टाकून चांगलं भाजून घेतलं 2 मिनिट. त्याच्यानंतर त्याच्यात जेवढा भोपळ्याचा किस निघाला त्याच्या निम्म्या प्रमाणात गूळ घातला. त्याच्यानंतर 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घातलं, चांगलं मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर थोडंसं गार होऊ दिलं, 1 अर्धा तास त्याला गार होऊ द्यायचं पूर्ण. गार झाले की ना एका तांब्याला ना चांगलं असं कापड बांधून घ्यायचं. त्याच्यानंतर थोडंसं हाताला तेल लावून त्या तांब्याच्या वरती पाणी घालायचं, भरपूर पाणी घालायचं आणि छान गोळा करून घ्यायचा आणि चांगलं थापून घ्यायचं. त्याच्यावरती जर असं तीळ लावायची, थोडीशी खसखस लावायची. ह्याचा व्हिडिओ मोठा पण टाकणार आहे मी. लहान व्हिडिओत काय होते, बारीक सारी गोष्टी सांगता येत नाही म्हणून मोठा व्हिडिओ पण टाकणार आहे. हा व्हिडिओ बघून घ्या आणि काही समजलं नसेल तर मोठा व्हिडिओ पण बघा आणि छानपैकी तळून घ्यायचे, बारीक गॅसवरती तळून घ्यायचे. हे बघा, आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा.